दरवर्षी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार व वीटभट्टी कामगार कोल्हापुरात स्थलांतरित होतात। या वर्षीही कोल्हापुरातील विविध कारखान्यावर हे कामगार काम करत असून त्यांची 6 ते 18 वयोगटातील मुलेही त्यांच्याबरोबर आहेत। परिणामी त्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। बालमजुरीही त्यांना करावी लागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याच्या परिसरात शाळा नसल्याने 12,000च्या वर मुले शिक्षणापासून वंचित असल्याचं सांगत अशा बालकांना बालकामगारीतून मुक्त करावे आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे अशी मागणी अवनी संस्थेच्या वतीने करण्यात आली। या संदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। याविषयी बोलताना अवनी संस्थेचे सातापा पाटील म्हणाले, माझं नाव सातापा मोहिते, अवनी संस्थेमध्ये गेले 30 वर्षापासून मी कार्यरत आहे। सध्या मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून संस्थेमध्ये काम करत आहे। अवनी संस्था 30 वर्षापासून अनाथ, निराधार, वंचित, शाळाबाह्य व हंगामी स्थलांतरित बालकांच्यासाठी कार्यरत आहे। सध्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठवाड्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये लाखो कुटुंब वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेले आहेत। त्यांच्यासोबत जवळजवळ 50 ते 60 हजार बालकं या तिन्ही जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत। तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सहकारी साखर कारखाने 12 कारखाने व 24 वीटभट्टी या कार्यक्षेत्रावर जवळजवळ 10 ते 12 हजार बालकं आलेले आहेत। बालकांचं शासनामार्फत आता सर्वेक्षण सुरू आहे। त्यांनी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। 1 महिना झाला आणि त्याचबरोबर अवनी देखील 1 महिन्यापासून सर्वेक्षण करत आहे। आज सर्वेक्षणाच्या माध्यमातून असे निदर्शनास आले की अजूनही देखील बालकं वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी पालकांच्या सोबत ते फडात जात आहे। तरी आमची संस्थेमार्फत एकच अशी मागणी आहे शासनाकडून, त्वरित या मुलांचं सर्वेक्षण करून 7 ते 14 वयोगटातील बालकांना जवळील प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून त्यांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांना मिळवून देण्यात यावा। तसेच 4 ते 6 वयोगटातील बालकांच्यासाठी शासनानं कारखानस्थळावर व कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाड्या सुरू करून त्यांना पूरक पोषण आहार देण्यात यावा आणि 7 ते 18 वयोगटातील एकही बालकामगार वीटभट्टीवर ऊस तोडणीसाठी काम करणार नाही याची सहाय्यक कामगार आयुक्त डिपार्टमेंटने दखल घ्यावी आणि जे बाल कामगार काम करतील त्यांच्या पालकावर गुन्हे त्वरित दाखल करावे आणि त्या बालकांना बालमजुरी मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं असे आम्ही अवनी संस्थेमार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या मागण्या 15 दिवसात पूर्ण नाही झालं तर लोकशाही पद्धतीने आम्ही उग्र आंदोलन उभा करू आणि या बालकांना न्याय मिळवून देऊ यामध्ये मला सांगतो। निवेदनावेळी अमर कांबळे, रवी कुराडे, अक्षय पाटील, अश्विनी खोत, करुण आठवले आदी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।